झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेचं सुगंधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। मालवणी महापालिका शाळेत 11 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुगंधी दूध बंद करण्यात आलंय। यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता। पालिका शिक्षक सभेनं या सगळ्या प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। मुंबई महापालिकेच्या मालवणी शाळेतील 11 विद्यार्थ्यांना सुगंधी दुधामुळे विषबाधा झाली आहे। या विद्यार्थ्यांना उलट्या होत असल्यामुळे भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अगोदर शिवडी पालिकेच्या शाळेत सुगंधी दुधानं विषबाधा झाली होती, त्यामुळे पालिका प्रशासनानं दूध बंद केलं होतं। पालिकेनं 2009 मध्ये सुगंधी दूध सुरू केल्यानंतर महापालिकेच्या ताडदेव शाळेत 2010 मध्ये विक्रोळी, मालाडच्या कुरार विलेजमध्ये, 2011 मध्ये घाटकोपर शाळेत, तर 2012 मध्ये सप्टेंबर महिन्यात सुगंधी दूध सुरू केल्यानंतर विषबाधेची ही दुसरी घटना घडली आहे। या सुगंधी दुधाच्या कंत्राटाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी पालिका शिक्षक सभेनं केली आहे। आमच्या शाळेत येणारी मुलं गरिबाची मुलं आहेत। त्या गरिबाच्या मुलांची प्रकृती आणि आरोग्य हे इतकं डिस्पेन्सेबल आहे का की कोणी त्यांच्या आरोग्याशी खिलवाड करावी? त्यांच्याबद्दल परत परत जेव्हा हे प्रकार घडतात तेव्हा त्याच्याबद्दल गांभीर्यानं आपण या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे, असं दुर्दैवानं शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटत नाही। सीआयडी चौकशीबद्दल महापौरांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। साधक बाधक चर्चेनंतर सुगंधी दूध बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलंय। चौकशीची मागणी प्रत्येक जण करू शकतो, ते त्यांचं मत असेल, परंतु दूध हे जर पौष्टिक अन्न म्हणून विद्यार्थ्यांना द्यायचं असेल आणि अशा पद्धतीने उलटी होऊन भीतीचं वातावरण निर्माण होत असेल तर प्रशासनाने आणखी दुसरा कोणता वेगळा मार्ग स्वीकारावा याबाबत गटनेत्यांमध्ये साधक बाधक चर्चा होऊन प्रशासन त्याबाबतचा निर्णय घेईल। सततच्या विषबाधेमुळे सुगंधी दूध वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तीची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।